नमस्कार मंडळी, किचन अँड मोरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपण आज करणार आहोत कारळ्याची चटणी. अगदी सोपी आणि खूप टेस्टी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पावशेर कारळे घेतलेले आहेत. कारळे स्वच्छ पाखडून आणि नीट करून घ्यायचे आहेत, कारण कारळ्यामध्ये बारीक खडे आणि रेती असते. एक अख्खा लसूण सोलून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही इथे. चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे आणि आपलं लाल तिखट. आता हे कारळं कढईमध्ये छान भाजून घ्यायचं आहे. तडतड आवाज येईपर्यंत हे भाजत राहायचं आहे. 5 मिनिटांमध्ये भाजून होते. खमंग असं भाजून झाल्यानंतर याला थंड करायला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि अगदी थंड झाल्यानंतर आपल्याला या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ आणि तिखट. आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. यात तुम्ही 1 चमचा जिरेपूडसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि आपले भाजून घेतलेले कारळे बंद चालू करत असं मिक्सरला छान बारीक करून फिरवून घ्यायचं आहे. एकसारखं फिरवायचं नाही, लसूण असल्यामुळे घट्ट होऊ शकते. सुटसुटीत मोकळी चटणी होण्यासाठी बंद चालू करायचे. बघू शकता तुम्ही इथे किती मस्त चटणी तयार झालेली आहे कारळ्याची. अगदी मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे. अजिबात चिकट चिवट झालेली नाही. बंद चालू करत मी फिरवलेली आहे. आता एका हवाबंद डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवायची आणि आपल्याला जितकी चटणी हवी असेल खायला तितकी चटणी वाटीमध्ये काढायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि खायला घ्यायची. तर तुम्हीसुद्धा अशी भन्नाट कारळी चटणी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट मस्त अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत चटणी नक्की करून पहा.